तर हॅलो एव्हरीवन, आज परत एक आमची दीदी भन्नाट रेसिपी बनवते। तर आमच्या दीदीची भन्नाट आणि झटपट रेसिपी बघायची असेल तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। काय बनवते दीदी आज? पालक राईस। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। नक्की हा पालक राईस इतका झटपट ती कसं बनवणार आहे। तर इकडं दीदीनं पालक बारीक कट करून घेतलेली आहे, त्याला आता धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने। छान असं स्वच्छ पालक धुवून घ्यायचे। तर आता कांदा, टोमॅटो आणि बटाटा आपल्याला कट करून घ्यायचे पालक राईस मध्ये टाकण्यासाठी। कांदा वॉश करून घ्यायचा। तर इथे छान बारीक कांदा कट करून घेतलाय। आता टोमॅटो कट करणार आहे। बटाट्याची साल काढूनच मग बटाटा आपल्याला पालक राईस मध्ये टाकायचे। पालक आपल्याला दळून घ्यायचे मिक्सर मध्ये। त्यात आपल्याला लसूण पण टाकून दळून घ्यायचे। आम्ही इकडे 3 वाट्या तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी मसूर डाळ। तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर पालक राईस करण्यासाठी आपल्याला खडे मसाले लागणार आहे। त्याच्यामध्ये विलायची, लवंगा, मिरे आणि शहाजिरे आणि तेजपत्त्याची 2-3 पानं आहेत। तेल गरम झालं की हे पहिल्यांदा टाकायचं। बनवायची आता थोडी हळद टाक, चमचा मिरची, दळून घेतलेली पालक टाकायचं आणि तेलात थोडं फ्राय होऊ द्यायचं। थोडा गरम मसाला टाकायचा। तर पालक आता छान फ्राय झाले तेलामध्ये। आता तांदूळ टाकूया। तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता यात पाणी सोडायचे। 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी अशा प्रमाणात पाणी घेतलेलं आहे आपण। पाणी इकडे गरम करण्यासाठी ठेवलं होतं। वास तर खूप सुंदर येतोय। टेस्ट आता बनल्यानंतरच कळेल। चवीनुसार मीठ टाकूया। आता पालक राईस शिजायला टाकलाय आणि शिट्ट्या होईपर्यंत तोपर्यंत रेसिपीचा झालेला सगळा पसारा आम्ही आवरून घेतो। व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा की ही पालक राईस दिसतो कसा, बनला कसा आणि किती टेस्टी आहे आमचा रिव्ह्यू बघण्यासाठी। आणि ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती। आणि अजून दुसरी कोणती रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आम्ही तुमच्यासाठी ट्राय करू। पालक राईस रेडी झालाय, 2 शिट्ट्या झाल्यात। तर आता आम्ही उघडणार आहोत आणि आता प्रिया टेस्ट करून सांगणार आहे की आपल्याला पालक राईस कसा झालाय। चला तर मग बघूया। तर रेडी आपला पालक राईस असा बनलाय।
दिसायला तर खूप छान दिसतोय. तर आता असं स्पेशल प्लेट आपण प्रियासाठी वाढलेलं आहे आणि प्रिया आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे कसं झालंय काय नाही. खूप सुंदर झाला हा पालक राईस आणि खूप हेल्दी पण आहे, जे तुम्ही तुमच्या लहान मुलांना पण बनवून देऊ शकता. मुलं असं पालक वगैरे खायला आवड निर्माण करत नाहीत, तर अशी खिचडी नक्की ट्राय करा. एकदम टेस्टी आणि हेल्दी खिचडी आहे. मुलंच काय मोठी माणसं पण पालक खायला नको म्हणतात, तर अशा नवनवीन रेसिपीज ट्राय करून आपण त्यांना पालक देऊ शकतो आणि पालक आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. तर अशाच नवीन इझी आणि हेल्दी रेसिपींसाठी प्युअर राणीज डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.